जयवंत गणपत भोर. बरं बाबा, आता इलेक्शन लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची. तुमचं गाव चासगाव आहे. कायम चासगावामधून बरेचसे नेतृत्व पुढे येत असतंय. तसंच तुमच्या गावातून यावेळेस आवाज आहे तुलसी सचिन भोर यांचा. तुम्ही पण भोर आहे. काय वाटतं मग तुमच्या गावातून उमेदवार दिल्याच्यानंतर हा कुठं ह्यात मतदारसंघाचा प्रश्न, समस्या, सुविधा जे काय असेल ते मार्गी लागतील का? आता मस्त काही लागल्यात, काही लागायच्यात म्हणा. नाही म्हणजे पण माझी ती एक भूमिका फक्त सांगा का एस टी इथूनच मागं मिळते. शाळेच्या पोरांची व्यवस्था जाण्या येण्याची नाही मनसरला, गोडगावला नाही मनसरला. जे शाळेच्या मुलांना एस टीची सोय नाही वर्षभर, आणि त्या सेवाच्या वाड्याचं काम पडलं आहे का, ते किती महिने चालले ते तुम्हाला माहिती असेल या तालुक्यातले म्हणलं तुम्ही. नाही, गोडगाव वाड्यावरती काय झाले? ते पुलाचं ते वाहून गेलं तर हां, ते पडलं तसं ते काम अजून काही पूर्ण अजून गाडी चालू नाही. ते मग रोड चालू आहे का त्याच्यात? ते खाजगी वाहन जाते, एस टी बंद. एस टी बंद. मग आता तो का इतके दिवस रोड काय माहिती पूर्ण आता? झाला नाही? त्याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झाला आहे? काही का नाही, ते नाही काय माहिती. ठेकेदार कोण आहे तुम्हाला काय? ते नाही नाही नाही. मग तो त्याची जबाबदारी आहे लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचं. मग ते गाव पुढारी जे आहे ते लक्ष घालत नाही का अशा गोष्टी? काय नको, काय नाही, काय काय माहिती ते काही सांगता येणार नाही. फक्त हा दोन खोळबा आहे का ही जाहिरात द्यायला लागले तर कंची काही एस टी मुलांना शाळेत जायला नाहीत, येळवून नाहीत आहेत, पण तर कधी येतात आणि कधी जातात. आता हे वाटतं तुम्हाला की एस टी नाही वेळत. मग हीच ही समस्या गाव पुढाऱ्यांना का कळली नाही की तुमच्यापर्यंत त्यांचा संपर्क नाही आहे का? नाही 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 नाही, आपण जाते नाही आणि त्यांच्यात बसत आहे ना, आपलं काही कामच नाही त्यांच्यात. नाही नाही, म्हणजे जर आपण येणे आपलं इथं देवळाचं दर्शन घेणं, मारुतीच्या मंदिराचं, आपला पेपर पाणी आणि घरी जाणे, फक्त जाता येता पाहतो कंचं कोणतं? हे एस टीचं आणि त्या पुलाचं. मग आता जो उमेदवार निवडून येईल का त्यांनी मतदान मागायला यायच्या अगोदर ही समस्या मार्गी लावली पाहिजे, मगच मतदान मागायला आलं पाहिजे, असं तुमची अपेक्षा आहे का? आता काय करतील ते त्यांचं त्यांना माहिती. हो, नाही पण करून घेणे जबाबदारी पण तुमची आहे ना. कशा दबाव आता काय म्हणून आता आपल्याला काय जबाबदारी आली, आपलं बसणे ऐकणे. आता आहे ते तुम्ही विचारलं म्हणून ते सांगणे, नाही तर काही उठ्या ठेवू नाही. हो, बाबा तुमचं काय नाव? सांगावले ना. रामचंद्र गेनबा गोलप. दादा, आता या तासगावामध्ये आपण आहे. साधारणतः मंचर कळंब या परिसरातून येताना जो काही रोड आहे, रोडची अवस्था पाहता तुम्हाला काय वाटतं की बाबा तुमच्या गावाला जे रस्ते आहेत, पाणी आहे, वेगवेगळ्या सुविधा आहेत, ह्या जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा विधानसभेच्या नेतृत्व असलेले आमदार आपले दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून ह्या भागात विकास झाला आहे का? तुम्हाला अजून विकास नाही झाला? तुमच्या गावात बऱ्याचशा समस्या आहेत, काय तुम्हाला? नाही झालं काही ठिकाणी असं पुलाचं काम चालू आहे, ते त्यांनीच हे केलेलं आहे ना. मग दुसरं हे रस्त्याचं काही ते कळंबपासून तर इकडं रस्ताच हे रस्त्याच्यामुळे त्या गाड्या घोड्या येते नाही लोक. आता रस्त्याला खड्डे बुजवलेले दिसले ते हे निवडणुकीत तोंड बुजवलेले वाटतं ते का काम करतात हे कायम? नाही कायची कामं करतात, कायम कायची कामं नाही करते, काय नाही. आता निवडणूक लागली म्हणून टाकले हा हा निवडणूक लागली आता म्हणून ते टाकले. साधारणतः तुमच्या गावामध्ये गाव थोडं तालुक्याच्या एक साईडला पडतं. गावात लोक आली पाहिजे, विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने गावात पर्यटनासाठी नदीवरती घाट झाला पाहिजे किंवा रांजण खळगे ह्या गोष्टीसाठी पर्यटनासाठी काहीतरी इथल्या प्रतिनिधीने केलं पाहिजे का? नाही ना होत ते, पण ते होतच नाही, गाठ नाही होत आणि काहीच नाही. आता गाठ केला इथं शाळेपाशी. नाही, तो घाट नाही आपला नदीवरचा लोकांसाठी रांजण खळगे समाधी मंदिर आहे, बाहेरचे लोक तिथे आली पाहिजे. हा यायला रुपये गावकऱ्यांना मिळतील, यायला जायला पण पाहिजे नाही. तसं काहीच नाही अजून. तसं काय झालं पाहिजे अजून गावात काय कामं झाली पाहिजे? आता आपण काय सांगणार काय कामं झाली पाहिजे. आता आपण त्याच्यातलं नाही गेलो का हो? आता तुम्ही इथं बसलेत स्टँडला, इथं तुम्हाला निवारा शेड, वाचनालय काय आहे का इथं? नाही काही नाही, निवारा नाही काही नाही. शेड आहे ना बांधलेलं, बस आहे. ते आहे हे आपलं बस स्टँड आहे. बस स्टँड आहे. तसं इथं आपल्याला आहे का बसायला जागा? दुसरं म्हाताऱ्या माणसाला का ही पेपर वाचायला येते. बरं, आता जिल्हा परिषदेला दोन नावं इकडून तुमच्या भागातून एक तुलसी भोर असतील आणि पंचायत समितीला कानडीताई असतील आणि समोरच्या पक्षाकडून प्रीती थोरात असतील, बरोबर, आणि राजेश्रीताई भालेराव असतील. तुमचा या भागातल्या लोकांचं समर्थन कोणाला असेल किंवा पाठिंबा कोणाला असेल की आमचं या उमेदवाराला पाठिंबा राहील, त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की ही माणसं आमची कामं करतील? नाही, तुळशीताईचं काय, तुळशीताई आहेच पहिल्यापासून. आणि आता दुसऱ्याचं कोण उभं राहिलं त्याच्या मागं आहेच आम्ही ना. मग एकदा संधी दिली तुळशीताईंना, पुन्हा एकदा संधी त्यांना द्यायची का नवीन माणसाला द्यायची वेळेस? आता ती पुढचं बात पुढं खाव. तुम्हाला काय वाटतं ग्रामस्थ म्हणून?
आता तर सांगताच यायचं नाही ना आपल्याला. बरं, तुम्हाला काय वाटतं बाबा, एक नवीन उमेदवाराला संधी दिली पाहिजे का आपला जो उमेदवार आहे तो चांगला आहे गावचा आणि त्याला संधी दिली पाहिजे, काय वाटतं उमेदवार म्हणून? काय सांगावा. आता समजा ह्या भागामध्ये गावकऱ्यांचा पाठिंबा कोणाला दिसतो तुम्हाला दिसताना? आता आम्ही जर गावात दोघं जण आलो तर आहे तो पुण्याहून मी येतो शेतावरून बसवतो दोघं जण इथं आपलं. चर्चा कोणाची हा असते इथं आमच्याजवळ चर्चा येतोच कोण करा गावात गावात? गावात जर आम्ही तिकडे आतमध्ये गेलो ना आता जर आपण जर ऐकलं तर हे होईन ना, माहिती होईन ना. नाही ते- आपण ऐकत ना, आपण यायचं महिन्यानी 2 महिन्यानी एकदा इकडे फिराय. हा पुण्यालाच असतो मी, आता इथं नसतोच आहे. शेती आहे का तुम्हाला? हा शेती आहे. शेतीला काय बाजार भाव? काय बाजारच नाही. कांदा केलं का कांदा? हा कांदा केलं. कांद्याला बाजार भाव? काहीच नाही, बाजार नाही. एवढे मोठ्या समस्या आहे, इथे लोक का रस्ते उतरत? आता काय माहिती, आता ते कारभारी ते म्हणलं. आपण काय करता नाही का ते जर कारभारी आहेत हा. बोलायला जावं तर कुठं भांडणं करतात त्यापेक्षा आपलं नाही गप्प नाही, बस. बोलायचं मग समस्या मांडणं तर काम आहे, भले भांडायचं नाही पण समस्या तुम्ही मांडू शकता ना मतदार म्हणून. भले ते होईल नाही होईल पण समस्या मांडणं तुमचं काम आहे. मांडल्यावर आश्वासन देतात करून होईल. पण ती काय आश्वासन पूर्ण? नाही मुळात हेच रस्त्याचं दड नाही होतं बाकीचे काय करायचे दमलं. गाडी जर आज वर्षभर गाडी सकाळची मुलांना गाडी पाहिजे का त्यांच्या टायमावर बिगर टायमावर गाड्या ह्या जर नीट पुरवता येतील ना शाळेतल्या पोरांना गोडगाव मनसरला कॉलेजला जातात त्यांना. धन्यवाद. 2 वर्ष झाले गाड्या आमच्या गोळ्या. बातम्या कधी आपल्या तुम्हाला सांगितलं तर जायचं बस याला कुठं राहायचं? धन्यवाद. काय धन्यवाद. बाबा नमस्कार, काय नाव आपलं? दत्तात्रय राजू भागवत, बाबा दादा तुम्ही काय माझे उपसरपंच का? माझे उपसरपंच, कोणतं गाव? चास. तासगाव. आता मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यात, सगळीकडे वारं घुमू लागले. त्याच्याबरोबर तुमच्या तासगावामधून सुद्धा आता एक नवीन म्हणण्यापेक्षा एक जुनाच उमेदवार आहे, त्याचंच नाव सध्या चर्चेमध्ये आहे तर सध्या. तो विषय आपण बाजूला ठेवूया. आपण तुम्ही गावचे नागरिक म्हणून मला एक सांगा की तुमच्या गावात विकास झालाय का? काही कामं मार्गी लागलीत का? काही समस्या आहेत का? कामं भरपूर केलेली आहे तुलसीदाईंनी. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साधारणतः काय काय कामं झालीत गावामध्ये? कामामध्ये आता भरपूर येतं. शंकराच्या देवळाला हे पण केलेले आहे. पाठीमागं स्मशानभूमीचं रोड केलेला आहे काय. त्याच्यानंतर आता याचं महिलांसाठी ते हे आणलेले आहे मंजूर करून. बरं, आता ही झाली त्यांची कामं. आता काही लोकांशी चर्चा आम्ही केली तर म्हणत आमच्या गावाला एसटीचा विषय आहे, थोडा खड्ड्यांचा विषय आहे, रस्त्याचा विषय आहे. लोकांमध्ये प्रतिक्रिया आहे, त्या बाबतीत ती तुम्हाला समस्या आम्हाला दिसली नाही का? समस्या दिसली. आम्ही ते केलं, PWDचं पत्र दिलं, ग्रामपंचायतीचं पत्र दिलं, आम्ही स्वतःच नेऊन दिलेले. पुलाचं काम काढलं होतं ते पूर्ण केलेलं आहे. मग पुलाचा वाहतुकीसाठी खुला केलाय का? वाहतुकीसाठी खुला जात सध्या. काही गावातल्या बऱ्याचशा लोकांची चर्चा केल्यानंतर वर्ष झालं ते पुलाचं काम चाललंय, दोनदा वाहून गेला, एकदा कामावर गेला भ्रष्टाचार वाहून. झाला. एकदा वाहून गेला तर कोपरा, त्याच्यानंतर नाही तो पूर्ण केलेला आहे. आता सध्या काय आहे तसं वाहतूक पूर्णपणे चालू आहे. मोठ्याल्या गाड्या जातात, ट्रक, ऊसाच्या गाड्या, आता ट्रॅक्टर. विरोधक म्हणतात की आता जुन्यांना न संधी देता नवीन माणसं संधी दिली पाहिजे, एकदा संधी आम्हाला देऊन बघा असे विरोधक म्हणतात ते. मग जर ही माणसं चांगली असतील त्यांना संधी दिली पाहिजे का नव्यानं संधी दिली पाहिजे गावाने? नाही तर मतदार जे ठरेल ते त्याच्या मतावरती ना. कसं आहे, संधी जुन्याला द्यायची की नवीनला द्यायची, मतदार जे स्वतः हे करेन त्याच्यावरती अवलंबून आहे. एकूण गावामध्ये वातावरण काय इलेक्शन संदर्भात लोकांमध्ये चर्चा काय चालली? कोणाच्या नावाची चर्चा जास्त आहे, कोणाच्या नावाची चर्चा कमी? जास्त करून आमच्या तुळशीताई इकडं जो हे पाठिंबा आहे. आता ते काय सध्या ते आमची जरी मुलगी जर असली, आमच्या जोडीदारची मुलगीच आहे ती. आणि पंचायत समितीला आपल्या कानडीताई आहेत, त्यांचं काम कानडीताईंचं कसं आहे? कानडीताईचं काम पंचायत समिती चांगलं आहे व्यवस्थित म्हणजे. ते माझे सभापती राहिल्या होत्या. आता ग्रामपंचायतीला आणि जिल्हा परिषदेला एक प्रकारचं मध्यस्थी म्हणून पंचायत समितीचं त्याचं काम करतो. त्याच्या मध्यस्थीनेच जिल्हा परिषदचा बऱ्यापैकी फंड येतो. हां, तुमच्या गावाला बऱ्यापैकी जिल्हा परिषदचा असेल पंचायत समितीचा फंड आलेत का? आलेत, भरपूर आलेत. त्या माध्यमातून कामं झालीत? हा, महिला आसन वगैरे झालेली आहेत काम. शंकराच्या देवळाला जवळजवळ बरंच हे ब्लॉकचं काम ते जिल्हा परिषद म्हणून झाले. तुळशीताईंनीच प्रयत्न केला होता. चालेल, धन्यवाद.